मी प्राध्यापक शेंडे एम जी, मातोश्री लक्ष्मीबाई मेहत्रे प्रशाला व श्री गुरुशांत लिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनी, राज्यशास्त्र इयत्ता 12वी. आपण प्रकरण 5 समकालीन भारत सुशासन हा पाठ अभ्यासणार आहोत. तर या पाठामध्ये या प्रकरणामध्ये आपण जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात लोकप्रशासनाच्या बदलत्या स्वरूपाविषयी, सुशासनाचा आणि नागरिक केंद्रीय प्रशासन संकल्पनाची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रकरण 5 समकालीन भारत सुशासन भाग 1 आपण प्रस्तावना या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता आपण काही प्रश्नांची सुरुवात करूयात. शासन म्हणजे काय? प्रशासन म्हणजे काय? नागरी जीवनात प्रशासनाची भूमिका काय असते? नागरिकांनी प्रशासनात सहभाग का घ्यावा आणि तो कसा घ्यावा? आता आपण नागरिक म्हणून प्रशासकीय यंत्रणेमध्ये दैनंदिन काही संपर्क येतो आणि त्या दैनंदिन संपर्कामध्ये जर उदाहरणार्थ आपण पाहिलं तर आपल्याला जन्म मृत्यूचा दाखला हवा असतो, आधार कार्ड काढायचं असतं, पॅन कार्ड, रेशन कार्ड इत्यादी तयार करून घ्यावे लागतात. त्याची दुरुस्ती असते किंवा दुरुस्ती न होणे हाही भाग असतो. कचरा उचलला न जाणे अशा प्रकारच्या स्थानिक प्रशासनाच्या विरोधातील काही तक्रारी आपल्याला त्या ठिकाणी मांडायच्या असतात. पण नागरिकांच्या विविध काही मागण्या असतात, गरजा असतात, त्यांची पूर्तता करण्यासाठी म्हणून प्रशासकीय यंत्रणा आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद देते यावर प्रशासनाचे यश अपयश हे अवलंबून असते. आता 1980 पासूनच्या प्रशासकीय संस्थांच्या कामगिरीवर भर दिला जाऊ शकतो आणि प्रशासनाचे योग्य कामगिरी त्या ठिकाणी करावी यासाठी म्हणून उत्तरदायित्व, जबाबदारी, पारदर्शकता आणि नागरिकांचा अभिप्राय हे जाणून घेणं हे लोक प्रशासनाच्या संस्थांमध्ये लागू केल्या जाणाऱ्या काही गोष्टी आहेत. या गोष्टीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून घेणं आणि प्रशासकीयच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन गोष्टी करून घेणं ह्या महत्त्वाच्या असतात. आता नागरिकांच्या प्रती काही जबाबदारी आहे ती आपण पाहिलेलीच आहे. मग इयत्ता 11वीमध्ये आपण लोक प्रशासनाच्या भूमिकेतून काही चर्चात्मक अभ्यास केलेला आहे आणि त्या लोक प्रशासनाच्या 2 प्रकारच्या स्वरूपाविषयीही आपण चर्चा केलेली आहे. आता लोक प्रशासनाची एक भूमिका जी आहे ती लोक प्रशासनाकडे मर्यादित भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळते, ज्याला म्हणतो आपण POSD CORB. आता POSD CORB म्हणजे काय मी थोडक्यात तुम्हाला लॉंग फॉर्म सांगतो. इयत्ता 11वीमध्ये आपण हा अभ्यास केलेला आहे. तर P म्हणजे प्लॅनिंग, नियोजन असलं पाहिजे. O म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन असलं पाहिजे. S म्हणजे स्टाफिंग म्हणजे कर्मचारी भरती, योग्य तो कर्मचारी योग्य त्या ठिकाणी असला पाहिजे. D म्हणजे डायरेक्टिंग म्हणजे मार्गदर्शन त्या ठिकाणी आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. CO म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय आपला एकमेकांच्यामध्ये असला पाहिजे. R म्हणजे रिपोर्टिंग, अहवाल तयार करणं आणि अहवाल देणं हाही भाग त्या ठिकाणी उत्तमाचा असला पाहिजे. आणि B म्हणजे बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक हेही त्या ठिकाणी असल्या पाहिजे. या जर सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर दुसरा व्यापक भूमिकेमध्ये शासनाच्या तिन्ही शाखांचा विचार आपण या ठिकाणी करतो. तर तिन्ही शाखा आहेत त्या आपण पुढे अभ्यासणारच आहोत. विकासाच्या प्रशासनाच्या संकल्पनेनुसार लोक प्रशासनाच्या पारंपरिक भूमिकेमध्ये आपण कसा बदल घडवून आणतो हे विकासाभिमुख प्रशासनानुसार लोकशासनातील नागरिकांची भूमिका ही त्या ठिकाणी महत्त्वाची दिसते. आज प्रशासनाव्यतिरिक्त अनेक बिगर शासकीय घटक, स्वयंसेवी संस्था लोक प्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावतानाही दिसतात आपल्याला. लोक प्रशासनातील प्रशासकीय संस्था आणि बिगर शासकीय संस्था यांच्या सहकार्यात्मक प्रयत्नांचे वर्णन म्हणजे प्रशासन होय. लोकशासनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन म्हणजेच शासनापेक्षा व्यापक संकल्पना ही त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळते. आता यामध्ये शासनाचा केवळ औपचारिक शाखाच म्हणजे उदाहरणार्थ कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि नोकरशाह नाही, तर अनौपचारिक शाखा उदाहरणार्थ बिगर शासकीय संस्था, नागरी समाज, खाजगी संस्था यांचाही समावेश
या प्रशासनाच्या संकल्पनेमध्ये येतो. आता नागरिकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून सार्वजनिक संस्थांची कामगिरी सुधारणे हेही फार या ठिकाणी महत्त्वाचं वाटायला लागतं. तर जर समजा तुमच्या परिसरामध्ये, शहरामध्ये, राज्यात कार्य करणाऱ्या बिगर शासकीय संघटना शोधा आणि त्या कोणत्या समस्यावर काम करत आहेत किंवा कोणत्या करत नाहीत, यातून जर आपण पाहिलं तर आपल्याला संघटनात्मक अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायला मिळेल. त्यामध्ये आता उत्पत्ती आणि अर्थ, उत्पत्ती आणि अर्थ हे आपण पाहूयात. त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट येतो आहे तो जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. तर हे काय आहे ते आपण अभ्यासूया. 1990च्या दशकात जगभरात अनेक बदल झाले. त्यातील काही बदल जे आहेत ते आपण आता येण्याप्रमाणे आपण पाहूयात. जागतिकी अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, त्याच्यामध्ये पहिला पैलू जो आहे तो दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इंटरनेट, मोबाईल, संपर्क यंत्रणा, टीव्ही यांचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतं. सोशल नेटवर्किंग आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये सामाजिक जलातील अभिसरण हे आपल्याला पाहायला मिळतं. तात्काळ संपर्क आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. प्रशासकीय यंत्रणेची पारदर्शकता ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नेटवर्किंग असल्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पारदर्शकता ही पाहायला मिळते. रेल्वेचं तिकीट असेल, ऑफिशियली काही कामं असतील किंवा तुमचं RTOची काही कामं असतील, महानगरपालिकेची कामं असतील, जिल्हा परिषदेची कामं असतील, या सगळ्यांच्या कामामध्ये आता इंटरनेट आहे आणि इंटरनेटच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जी कामाचं स्वरूप आहे ते आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी पाहायला मिळतं. नंबर 2चा आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदललेलेही आपल्याला पाहायला मिळतं. व्यापार आणि गुंतवणूक यावर सुद्धा भर त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय निधी पुरवण्यासाठी संस्थांचे महत्त्वही त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आंतरराष्ट्रीय संबंधामुळे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता, मालाची गुणवत्ता आपल्याला काय आहे, कोणता माल कुठे पाठवला पाहिजे, कशा पद्धतीने पाठवला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून, बी बियाणं असेल, शेतीच्या माध्यमातील आधुनिकता असेल, इतर कोणत्याही गोष्टी असतील त्या आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती लगेचच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर 2 नंबरची जी आहे ते आंतरराष्ट्रीय संस्था. तर आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, आशियाई विकास बँक असेल, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम असतील, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र बालकांसाठीचा आकस्मिक निधी असेल, इत्यादी आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचाही प्रभाव आपल्याला वाढलेला दिसतो. निधी पुरवणाऱ्या संस्था आहेत. तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या धोरणावर प्रभाव टाकला. या संस्थांना मदत देणाऱ्या राष्ट्रांच्या पारंपरिक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा सुधारणा व्हायला हव्यात आणि त्या होण्यासाठी म्हणून आपलेही प्रयत्न संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून असले पाहिजेत. कारण आंतरराष्ट्रीय बँका जे आहेत ते मोठमोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कर्जानी त्या ठिकाणी निधी दिला जातो, पैसे दिले जातात आणि त्या माध्यमातून आपण आपला राज्याचा विकास, राष्ट्राचा विकास हा त्या ठिकाणी आपण करत असतो. आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं की पंतप्रधान परदेश दौरा करतात किंवा संरक्षण मंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील किंवा राजदूत असतील, हे संयुक्त संस्थानाच्या माध्यमातून, संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेट देतात आणि त्या माध्यमातून आपल्या देशाचा त्या ठिकाणी विकास कसा होईल या ठिकाणी पाहिलं जातं, करार केले जातात आणि अशा संस्थाच्या माध्यमातून आपल्या राष्ट्राची उन्नती ही त्या ठिकाणी आपण करून घेतो. नंबर 2चा जो पॉईंट येतो आहे तो बिगर राजकीय अभिकर्ते असा म्हटलेला आहे. आता बिगर राजकीय अभिकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय संस्थांनी लोकप्रशासनात मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केलेली आहे. या बदलामुळे लोकप्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे. लोकप्रशासनातील पारंपरिक दृष्टिकोन नागरिकांच्या गरजा भागवण्यास पुरेसे ठरत नाहीत. त्यामुळे लोकप्रशासनाकडे प्रशासन म्हणून बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपल्याला बदललेला आहे. लोकप्रशासनाच्या पारंपरिक दृष्टिकोनातून झालेली हरकत ही अशी होती, दिरंगाई, लाल फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार ही वैशिष्ट्ये असलेल्या पारंपरिक कालबाह्य आणि महाकाय लोकप्रशासनात सुधारणा घडवून आणणं ही त्या जागी प्रतिसाद देणारे, जबाबदार, सहभागास वाव देणारे आणि समतेवर आधारित असे
लोकप्रशासन निर्णय करणे याचा हेतू त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळतो. हा नवा दृष्टिकोन सुशासन म्हणून ओळखला जातो. हा दृष्टिकोन राज्यसंस्था आणि नागरी समाज यांच्यातील आंतरसंबंधाचा विचार हा त्या ठिकाणी केला जातो. नियमाने बांधलेले न राहता ते नागरिक केंद्र होण्याची गरज ही प्रतिपादित केली जाते. म्हणजे अशा माध्यमातून रोग प्रशासन कसं असलं पाहिजे, पारंपरिक कालबाह्य असलेल्या गोष्टी त्या ठिकाणी दूर केल्या गेल्या पाहिजे आणि नवीन समाज, नागरी समाज हा त्या ठिकाणी आपण घडविला पाहिजे. आता नागरी समाज म्हणजे काय, तर नागरी समाज म्हणजे विविध प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव, ज्यात सामाजिक गट, बिगर शासकीय संस्था, कामगार संघटना, धर्मादाय संघटना, स्वदेशी गट, सांस्कृतिक संघटना, व्यावसायिक संस्था अशा स्वयंसेवी संस्थाचा या समाजामध्ये, नागरी समाजामध्ये समावेश होतो. आता काही तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याच्या माध्यमातून जर आपण सुशासन पाहिलं तर उत्तरदायित्व असेल, पारदर्शकता असली पाहिजे, प्रतिसादात्मक, समता आणि समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता, कायद्याचे राज्य, सहभागात्मक आणि सहमतीदर्शक अशा पद्धतीचं सुशासन त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता राज्य सुशासनाचा आराखडा काय आहे तर तो आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात. माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम 2005, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा 2005, महाराष्ट्र कार्यालयीन कर्तव्यात दिरंगाई प्रतिबंधक कायदा 2005, महाराष्ट्र नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा 2015 अशा पद्धतीने सुशासनाचा आराखडा हा आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यानंतर आता आपण सुशासनाची विविध मूल्ये आपण अभ्यासणार आहोत. आता सुशासनाची विविध मूल्ये, ते आता विविध मूल्ये काय आहेत. पहिला जो आहे तो सहभागात्मक. आता वरती वाचल्याप्रमाणे तुम्हाला हा सुशासनातील महत्त्वाचा घटक, यापैकी एक घटक म्हणजे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचा आवाज म्हणजे त्यांचा विचार, त्यांचा सहविचार त्या ठिकाणी घेतला जातो. त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासनाचा निर्णय आणि प्रक्रिया ही अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची लोकांना त्या ठिकाणी संधी मिळते आणि त्यातून देवाणघेवाण होते आणि जनतेला काय हवं आहे, प्रशासनाला काय द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी विचारपूस केली जाते, विचार केला जातो, चर्चा केली जाते आणि त्यातून आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी मिळवता येतात. त्यानंतर पुढचा जो आहे तो कायद्याचे राज्य. तर कायद्याचे राज्य, संविधान म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य. सुशासन हे दुसरे महत्त्वाचे मूल्य आहे. संविधानातील मूल्य प्रशासनाला मार्ग दाखवण्याचे कार्य करतात. कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते. न्याय आणि योग्य राज्यव्यवस्थेत लोकांच्या हक्काची त्या ठिकाणी हमी दिली जाते. म्हणजे कायदा सर्वांना सारखाच आहे. भारतीय राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून जी काही मूल्य प्रशासनाला दिलेली आहेत त्या प्रशासनाच्या माध्यमातून कायद्यासमोर सर्वांना सगळ्या सारख्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या वेळेस किंवा मतदान करण्याच्या वेळेस ज्या वेळेला जे मंत्री असतील किंवा इतर कोणतीही मोठी व्यक्ती असेल तर ती सुद्धा ओळीमध्ये उभा राहूनच त्या ठिकाणी मतदान करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान दिले जाते आणि यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवले जाते. लोकांना शक्य झाले 2005 पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळणे हे शक्य झालेलं आहे. पारदर्शकता आणण्यासाठी म्हणून अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार याच्या कायद्याखाली आपल्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कोणती गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर माहितीच्या अधिकाराखाली आपल्याला 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी संस्था असेल, शासकीय संस्था असेल, निमशासकीय असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, कोणतीही कार्यालये असली तरी त्या ठिकाणी
आपल्याला माहितीच्या अधिकाराखाली संपूर्ण माहिती ही त्या ठिकाणी दिली जाते आणि घेतली जाते. त्यानंतर प्रतिसादात्मक मूल्य. सुशासनामध्ये विविध संस्थामार्फत आणि प्रक्रियामध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नाबाबत शासन संस्था त्वरेने निर्णय घेणे, त्यानुसार धोरणे आखणे ही केली जाते. जनतेची मागणी काय आहे, सुशासनाच्या माध्यमातून आपण शासनाने कोणत्या गोष्टी पुरवल्या पाहिजेत, कुठली अनुदानं दिली पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केला जातो आणि त्या विचाराच्या माध्यमातून सुशासन हे नागरिकांना, भागधारकांना किंवा इतर ज्या बाबती आहेत त्या संस्थेला त्या ठिकाणी त्वरेने निर्णय देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावरती जे त्यांना हवं असेल ते त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. संमतीदर्शक म्हणजे प्रत्येक समाजामध्ये कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. सुशासनामध्ये समाजामध्ये विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल, त्यामुळे एक व्यापक सहमती तयार करण्यात येते. शाश्वत मानवी विकास घडवून आणण्यासाठी उद्दिष्टे कशी साध्य करता येतील याबाबतही व्यापक दीर्घकालीन दृष्टिकोन त्या ठिकाणी स्वीकारता येतो. म्हणजे समाजाला काय हवं आहे, सुशासनाच्या माध्यमातून समाज कसा असला पाहिजे, त्याच्याशी सुसंवाद कसा साधता आला पाहिजे, शाश्वत मानवी विकास कसा घडवून आणला पाहिजे, यासाठी म्हणून संमतीदर्शक ठराव त्या ठिकाणी मांडले जातात आणि संमतीदर्शक ठराव मांडून त्या संमतीदर्शक ठरावाला सर्वांच्याकडून मान्यता त्या ठिकाणी घेतली जाते, म्हणजेच दिली जाते. हाही त्या ठिकाणी मूल्य आपल्याला सांगता येईल. पुढचं मूल्य जे आहे ते समता आणि समावेशकता. समता आणि समावेशकता. समाजाचे हित हे सर्व सदस्यांच्या मनात आपण समाजाचे भाग आहोत ही भावना रुजण्यावर अवलंबून असते. कोणाच्याही मनात आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत अशी भावना नसावी, यासाठी म्हणून सर्व गटांना, विशेषतः दुर्बल घटकांचे हित साधण्याकरता आणि सुधारणा करण्याकरता त्यांना संधी दिली गेली पाहिजे. सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. जे नोकरी करणारा गट असेल, सर्वसामान्य मजुरी करणारा गट असेल, उच्चवर्गीय असेल, अशा सर्वच लोकांच्या मध्ये सर्वांचा समावेश होणं आणि सर्वांना सारख्या गोष्टी मिळणं, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या सर्व बाबी सर्वच स्तरातल्या लोकांना मिळायला पाहिजेत. यासाठी म्हणून समता आणि समावेशकता मूल्य हे त्या ठिकाणी आपल्याला परिणामकारक वाटायला लागतं. पुढचा मुद्दा जो आहे परिणामकारकता आणि कार्यक्षमता. सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्ती सुयोग्य वापर त्यांचा समाजाच्या गरजा भागवण्यासाठी त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. समाजाच्या गरजा सुशासनाच्या अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर हा त्या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी म्हणून झाला गेला पाहिजे. आहे त्या गोष्टीमधून सर्वांना सारख्या गोष्टी त्या ठिकाणी मिळायला पाहिजेत. नागरिकांचा हक्क असतो, तो नागरिकांचा हक्क त्या ठिकाणी त्यांना मिळाला पाहिजे. पुढचं मूल्य येत आहे ते उत्तरदायित्व. तर उत्तरदायित्व म्हणजे सुशासनामध्ये उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायित्व असायला हव्या. निर्णय घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्था अंतर्गत घेतले का बाह्य घटकांनी, यावर कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही त्यांना उत्तरदायी असते ज्यांच्यावर संस्थेचा निर्णय आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो. उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. कोणताही जेव्हा निर्णय घेतला जातो तो निर्णय घेताना कोणावरतीही तो लादला जाऊ नये. मग तो राज्यकर्ता असेल, समाजकर्ता असेल किंवा इतर नागरिक असतील, अशा कोणत्याही लोकांच्यावरती त्या ठिकाणी तो निर्णय न लादता त्यांच्यावरती आपण जे शासनाच्या मार्फत ज्या गोष्टी असतील त्या महत्त्वपूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं पाहिजे.
तर पुढचा भाग जो येतोय तो सुशासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्रीय प्रशासन. तर हे प्रशासन काय आहे? तर प्रशासनाचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्रीय प्रशासन. तर या माध्यमातून शासनाची धोरणं काय आहेत? संरचना आणि प्रक्रियामध्ये प्रशासकीय सुधारणांना चालना देणं. 2. तक्रारी निवारणावर भर देऊन नागरिक केंद्र प्रशासनास प्रोत्साहन देणं. त्यानंतर 3. ई प्रशासनामध्ये ई गव्हर्नन्समध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणणं. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमणूक. भारतातील लोकप्रशासनाच्या अन्वये परिपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी हा आयोग शासनाच्या सर्व स्तरावर पुढाकार घेणारे, प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरात असावे यासाठी उपाययोजना ही त्या ठिकाणी सुचवलेली आहे. त्यानंतर आयोगाची भूमिका अशी असते की प्रशासन नागरिक केंद्र असायला हवे, सहभाग त्यांचा असायला पाहिजे, पारदर्शकता यायला हवी. अशा माध्यमातून आपल्याला राज्य संस्थेची प्राथमिक कामापैकी एक म्हणजे लोककल्याण साधणे हे होय. म्हणून प्रशासकीय संस्थांचे मूल्यमापन करण्याची वेळ आली तर सरतेशेवटी नागरिकांना किती समाधान मिळाले आणि त्यांचं समाधान किती झालं, नागरिकांच्या आवाजाच्या महत्त्वाच्या मुद्द्याला या ठिकाणी आपण सकारात्मक असलं पाहिजे. तर दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने भारतातील पारंपरिक लोकशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी खालील मुद्दे याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा येतो आहे तो उत्तरदायी आणि पारदर्शक शासन. तर याच्यामध्ये प्रशासनासाठी उत्तरदायी आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यासाठी भर दिलेला आहे. सेवा सुविधा देताना विलंब टाळण्याची ही गरज असते. त्याच्यामध्ये प्रशासनाला अधिक परिणामाभिमुख करणं गरजेचं आहे. तर अनेक प्रशासकीय प्रक्रिया वापर करणाऱ्यांना त्या अनुकूल आणि सुलभ केल्या जाव्यात हाही भाग त्या ठिकाणी असला पाहिजे. त्यानंतर 3 नंबरमध्ये सांगता येईल आपल्याला की नागरिक केंद्री प्रशासन. तर नागरिक केंद्री प्रशासन कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करत असताना लोकप्रतिनिधीचा आणि जनतेचा वाढता सहभाग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. प्रशासन आणि जनतेतील सुधारणा अंतर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. त्यात पुढील ठळक उपक्रमांचा समावेश आपण पाहणार आहोत. नंबर 1. लोकांना अधिकार देणारे कायदे संमत करणे. नंबर 3. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी नवीन संस्थात्मक यंत्रणा उभारणे. नंबर 3. नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांना पोहोचता येईल अशा ठिकाणी कार्यालयांची स्थापना करणे. नंबर 4. लोकशाहीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी प्रक्रियामध्ये सुलभता आणणे. नंबर 5. अंतर्गत बाबीत कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे. नंबर 6. चांगली कामगिरी केली आहे अशा कर्मचाऱ्यांना सन्मानित करणे. नंबर 7. संस्थेतील अंतर्गत शिस्त पालन सुधारणे. नंबर 8. नियमन आणि नियंत्रण कमी करणे. नंबर 9. सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे. हे आपल्याला त्या ठिकाणी नागरिक केंद्राचे प्रशासन आणि जनतेला चांगल्या गोष्टी मिळाव्यात, त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी म्हणून हा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग आता त्याच्यामध्ये आता प्रशासनातील सुधारणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अशा जनता नागरिकांशी साधलेला संवाद. आणि भारतातील प्रशासकीय सुधारणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात नागरिकांशी संवाद या ठिकाणी साधला जातो. आणि त्यातून कार्य म्हणजे शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारीची चौकशी करणं वगैरे हा भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि भारतातील प्रशासकीय सुधारणा जी आहे ती सुधारणा या ठिकाणी आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात आधार कार्डाची दुरुस्ती ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी
स्थितीमध्ये मिळायला पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून आपल्याला समकालीन सुशासन कसं असावं हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासला आहे. हा भाग 1 या ठिकाणी संपतो आहे. भाग 2 मध्ये आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा हा भाग आपण पाहणार आहोत. मी हा भाग हे प्रकरण माझ्या कौशल्याने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर त्रुटी असल्यास त्या ठिकाणी मला ते नक्की कळवाव्यात. प्रकरण आवडल्यास पुढे शेअर करावे, सबस्क्राईब करा आणि वंचित विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा नक्कीच त्या ठिकाणी उपयोग होईल. धन्यवाद.